सरपंच संतोष देशमुख यांच्या 23 दिवस सुरू झाले आहेत। आज भारतीय जनता पक्ष मोर्चा आहे। आपल्या या मोर्चासाठी सहभागी असणाऱ्या काही महिला व युवती काँग्रेसच्या अध्यक्ष शिक्षण संघटना सोबत आहेत। आज मोर्चा मला महाराष्ट्राला सांगायचंय, गेली महिनाभर 2 डिसेंबरला त्यानंतर सुद्धा तुमचा एक आरोपी तुम्हाला सापडत नाही आणि ज्याचा फार ढिंडोरा पेटवला जातो। एक आरोपी ज्याला आका 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 म्हणतात ते वाल्मिक कराड, मी नाव घेतो, मी घाबरणार नाही। अहो, तो आका का बोका स्वतःच्या गाडीत नाही येतो, सरेंडर होतो। पोलीस काय करते, वरात असल्यासारखी नवरदेवाची त्या पद्धतीने ते येतात आणि तिथं जमा होतात। हे महाराष्ट्राच्या गृह खात्याचं फेल्युअर आहे आणि फेल्युअर आहे म्हणून आजची अपडेट तुम्हाला सांगते। राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने याची दखल घेतलेली आहे। याचा अर्थ काय होतो की तुमचं सरकार निकम्म आहे, महाराष्ट्र सरकार निकम्म आहे, गृह खातं निकम्म आहे आणि गृहमंत्रीचं फेल्युअर आहे म्हणून राष्ट्रीय मानव हक्क अधिकाऱ्याने त्या आयोगाने याची दखल घेतली। आता ते त्याचा तपास करणार आणि गरजेचं आहे, कारण हा तपास निपक्षपातीपणे होणारच नाही। तिथं पुण्याचं तरी साम्राज्य दिसतंय, जे सूर्यदास साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि आमचे संदीप क्षीरसागर आणि अंजली दमानिया यांनी नावं घेतलेली, जे घेतले काय नाव घ्यायचं, आम्ही नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घेणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, शाहू फुले आंबेडकर अहिल्याचं घेऊ। आणि मला सांगायचं महाराष्ट्राला या निमित्ताने हे जाणीवपूर्वक वातावरण खराब करतात ना ओबीसी मराठा। मी ओबीसी मध्ये, मी धनगर समाजाची मुलगी आहे, पण डे 1 पासून संतोष अण्णा सोमनाथ दादांसाठी लढतोय, कारण प्रश्न जातीचा नाही, प्रश्न मराठी मातीचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे, स्वाभिमानाचा आहे म्हणून लढतोय। त्यामुळे कुणी ह्याच्या ओबीसी मराठा आंदोलनाचा प्रश्न करत असेल, वळण देत असेल तर खबरदार। भले ते ओबीसी असतील, कोण हाकी असतील, हाकेंना नाव घेऊन सांगते इनफ इज इनफ। ही अहिल्यादेवीची शिकवण नाही, माझ्या अहिल्याचा वारसा अटके पार आहे, छत्रपतींचा वारसा आहे, आपल्याला आंबेडकरांचा वारसा आहे, शोभत नाही। चुकीला चूक म्हणा हे आपल्या महापुरुषांनी शिकवलेलं आहे। त्यामुळे तो चुकला, तो ठोकला म्हणजे ठोकला। संतोष अण्णा एकटे नाही, त्यांची मुलगी एकटे नाही, 18 पगड जातीचे लोक संतोष अण्णा आणि सूर्यवंशी दादा सोबत आहेत। जोपर्यंत या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत राहणार नाही, हे आंदोलन चालूच राहील। जातीचा आहे असं बोलले, कोण करतंय? भारतीय जनता पार्टी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हाके कोणाच्या स्टेजवर असतात, भारतीय जनता पार्टीच्या लिडर्सच्या स्टेजवर असतात, महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे लीडर आहेत स्वतःला वाचवण्यासाठी हाकेना ऑपरेट करत असेल तर ते बंद करा ना। हाकेजी, तुम्ही पण जरा शिकलेले आहात, या भानगडीतून राम लढायचंय, धनगर आरक्षणासाठी लढा, लढायचंय वंचित शोषितांसाठी लढा। ह्याच्यामध्ये ही चांगला आहे, तो चांगला आहे, बंद करा। वाल्मिक कराडला शिक्षा होणार, 7 लोक आहेत त्यांना फाशी होणार, हीच मागणी ठामपणे आणि ती राहणार। अद्यापर्यंत एकही आरोपी अटक झालेला नाहीये। सरकारनं आरोपीला पाठीशी न घालता संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी धर्मनिरपेक्ष आणि निपक्षपातीपणे न्यायाची भूमिका करावी। सरकारच्या हितसंबंधाचे लोक असतील म्हणून त्यांना पाठीशी घातलाच नाही पाहिजे। गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, गुन्हेगार हा कुठल्याच जातीचा आणि कुठल्याच धर्माचा नसतो। लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय, समान अधिकार मिळतात। तर ही लोकशाहीची हत्या आहे, माणुसकीची हत्या आहे, फक्त संतोष देशमुख यांची हत्या नाही। यावेळेस मला डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं एक छोटस वाक्य आठवतं, ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, संसद ही हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कुणासमोर, इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झालेली आहे। तुम्ही सर्व आरोपींना पाठीशी न घालता देशमुख कुटुंबीय असतील, सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीय असतील, यांना योग्य न्याय करावा ही सर्व जनतेची अपेक्षा आहे। आम्हाला राजकारणाशी काही देणं गेलं नाही। समाजातली जी हुकुमशाही, झुंडशाही, बेबंदशाही आहे त्याच्या विरोधात हा सर्व समाज आज एक वज्रमुठीने एकमताने लढण्यासाठी मैदानावर प्रत्यक्षरित्या तयार झालेला आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, ही लढाई जातीची नसून मातीसाठी आहे, लोकशाहीच्या स्थिर करण्यासाठी ही लढाई आहे, असे मत आहे। गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव।